वहिनी होईल झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण उपवासाचे डोसे बनवतोय। तर काय साहित्य घेतले ते बघूया। 1 वाटी मी वरीचा तांदूळ घेतलाय, 1 वाटी मी साबुदाणा घेतलाय। साबुदाणा आपण रात्री 3-4 पाण्यामध्ये धुवून स्वच्छ नंतर आपण थोडंसं अंगभर पाणी ठेवून भिजवून ठेवलेला। तर आता आपण सकाळी हा साबुदाणा बघतो, भिजलेला साबुदाणा आहे। पाणी टाकलंय आणि हे आता स्वच्छ धुवून आपण वाटून घेतो। वरीचे तांदूळ पण धुवून स्वच्छ नंतर त्यात थोडंसं पाणी ठेवून आपण रात्री भिजत घातलेत। तर आता काय करायचं, साबुदाणे आणि याचं आता हे दोन्ही वाटून घ्यायचं वेगवेगळं आणि मग आता एकत्र करून अर्धा तास। तर आता आपण हे साबुदाणे पण आणि वरीचे तांदूळ पण दोन्ही वाटून घेऊया मिक्सर मध्ये आणि एकत्र करून आपण भिजून ठेवूया। तर आता वाटून घेऊया आपण। कसं वाटायचंय म्हणजे एकदम स्मूथ करायचंय। हा, एकदम स्मूथ वाटून घ्यायचंय। हा चालेल। बघा आपण वरीचे तांदूळ वाटून घेतलेत, हे बघ स्मूथ वाटलेलं आहे। थोडं ना माझ्याने पातळ झालं, पाणी जास्त पडायचं तर त्याच्यात पाणी आपण कमी टाकायचं। तर आता आपण साबुदाणे अजून वाटायचेत ना, ते आपण मिक्स करणार आहे। मग आम्ही दाखवू कशी कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला। केवढा भिजलाय बघा, हे बघा पूर्ण भिजलाय। तसं का आपल्याला वाटायचंच आहे। हे आपण साबुदाणे वाटून घेतले, ते पण एकदम स्मूथ वाटले। जर हातावर दाखव किती स्मूथ आहे। हे बघा अजिबात कणी नाही बघा। तर आपण ना हे साबुदाणे जे उरलेलं होतं ते पण दळून घेतले साबुदाणे आणि त्याच्यात ना 2 मिरच्या टाकल्या आणि थोडं मीठ टाकलं चवीपुरतं। आता दोन्ही मिक्स करणार आपण। तर आपण दोन्ही मिक्स करून घेऊया। आणि तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते कशी हवी आपल्याला, कारण वरीचं जे आपण दळलेलं त्यात थोडं पाणी झालेलं, तेच पाणी घेऊन आपण वाटलंय। आपण एक्स्ट्रा काही पाणी टाकलं नाही। आता आपलं जे होतं त्याच्यातच दळलंय। बघा मस्तपैकी किती छान दळलं गेलं आपलं। खूप असं घोटायचं आणि 2 तासासाठी आपण ठेवून द्या, अर्धा तास। तर आपण उपवासाची बटाट्याची भाजी बनवतोय, त्यासाठी आपण हे साहित्य घेतलंय। बारीक कापून मिरच्या घेतल्यात 2, थोडी कोथिंबीर घेतली बारीक चिरून, कढीपत्त्याची पानं घेतलीत फोडणीसाठी आणि चटणी बनवणार आहोत उपवासाची। त्यासाठी खोबरं घेतले, मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतले। कोथिंबीर चालत नसेल तुमच्याकडे तर नका घेऊ, स्किप करा। आणि थोडा कढीपत्ता आहे तो फोडणीसाठी आहे चटणीला। तर आता आपण रेसिपी सुरुवात करूया। 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे। एक चमचा आपण जिरं टाकलंय। आपण इथे 2 मिरच्या आणि कढीपत्ता बारीक चिरून टाकलाय। फोडणीमध्ये आपण थोडी कोथिंबीर पण टाकणार आहे। 1 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलंय। उकडलेले बटाटे आपण बारीक चिरून घेतलेत। 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे आपण घेतलेत, ते पण टाकून घेऊया। आता बटाट्याच्या भाजीला आपण झाकून ठेवूया 5 मिनिटासाठी। आपण चटणीसाठी कोथिंबीर, ओलं खोबरं घेतलं आपण, एक खोबरं। इथे आपण शेंगदाणे घेतलेत 1 वाटी, भाजलेले शेंगदाणे आहेत। त्याच्यातच आपण खोबरं मिरची सगळं टाकतो। खोबरं मिरची कोथिंबीर ते टाकून घेऊया। आता मस्त याची स्मूथ अशी चटणी वाटून घेऊया। मीठ टाकायचं ना, मीठ जिरं 1 टीस्पून आपण हे बघा जिरं टाकलं। थोडंसं मीठ टाक आणि चटणी स्मूथ अशी वाटून घेऊया। आता आपण चटणीला फोडणी देतोय, त्यासाठी तेल टाकून घेतलं, थोडं जिरं टाकतोय।
आपण 2 टेबलस्पून तेलामध्ये 1 टीस्पून जिरं आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली. 2 मिरच्या कापून टाकल्या. आता ही फोडणी आपण वरून टाकणार आहोत चटणीमध्ये. आता आपण ही फोडणी चटणीवर टाकू. फोडणी एक मिनिट विचारणार. शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं आपण. तर हे वरीचं पीठ जे आपण वाटून घेतलेलं, वरीचं पीठ आणि साबुदाणे, तर त्याचं हे पीठ आहे. आता आपण एक घावना काढून घेतलाय तव्यावरती. आता आपण दुसरा टाकून घेऊया. पसरवून घेऊया आपण. आता आपण ना याच्यावरती झाकण देऊया, थोडं शिजून देऊया त्याला. आता आपण झाकण काढले, बघूया निघतोय. बघा, आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे. आपण फ्रुट्स ठेवले, दही ठेवले, चटणी ठेवले, बटाट्याची भाजी ठेवले, उपवासाचे आपण डोसे बनवले ते ठेवले. तुम्ही पण या उपवासाला, महाशिवरात्रीला ही अशी उपवासाची थाळी म्हणून एन्जॉय करा. धन्यवाद.